एक कंप्लीट फॅमिली एंटरटेनर आपण ज्याला म्हणू शकतो की ह्या जॉनरच्या फिल्म बनतात, पण मग प्युअर कॉमेडी किंवा प्युअर रोमांस असं काही नाही, तर हे कंप्लीट पॅकेज आहे. एक रोमॅन्टिक कॉमेडी हा मेन गाभा आहे या फिल्मच्या स्टोरीचा. एखाद्या आर्टिस्टला आपण जेव्हा बघतो त्यावेळी आपली ती सर्टन अपेक्षा असते की ह्या फॉर्ममध्ये किंवा ह्या रूपात आपल्याला त्या आर्टिस्टला बघायचं आहे. तर मग ह्या मारुतीमधला सिद्धार्थ जाधव कसा अनलिश करायचा ह्यासाठी ठरवून खूप त्यावरती विचारमंथन करून मग हे गाणं पेरण्यात आलं. ॲक्च्युली अगदी सुरुवातीला हे गाणं फिल्ममध्ये नव्हतं. वी वर नॉट लाईक टेक्निशियन्स और ॲक्टर्स. द होल फिल्म वी मेड लाइक अ फैमिली. फिल्म भी फैमिली का ही है. वेरी गुड थिंग. एक ऐसा लगा था हम लोग फैमिली है, वी आर एंजॉइंग द प्रोसेस एंड अल्टिमेटली लास्ट में प्रोसेस ही याद रहता है. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. मार्च 1 म्हणजे जेव्हा मार्च महिन्याची सुरुवात होते त्याच 1 तारखेला एक खूप गोड असा मराठी चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे, लग्न कल्लोळ. आणि याच चित्रपटाचे दिग्दर्शक माझ्यासोबत आहेत, ज्यांना जेव्हा हा ट्रेलरला सोहळा पार पडला तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे. आणि खरंच मला मित्र बोलून की असे दिग्दर्शक खरंच खूप कमी असतात जे सगळ्या टीमसाठी ॲप्रिशिएशन देऊन त्यांच्यासाठी एक आदर असतो मनामध्ये टीमसोबतचा. काय सांगाल सर एकंदरीत लग्न कल्लोळ काय आहे आणि किती प्रेम आहे या चित्रपटावर? सर्वप्रथम लेट्सअपचे खूप खूप आभार मानेल मी. आणि खरं तर लेट्सअपसोबत बोलताना मला विशेष आनंद वेगळा याच्यासाठी होतोय की आमची नगरची वाहिनी आहे, नगरची टीम आहे आणि मी स्वतः कोपरगावचा आहे, अहमदनगर आमचा जिल्हा. त्यामुळे तो एक वेगळा आनंद आहेच निश्चितच. आणि ही फिल्म किती जवळची म्हटलं तर मी म्हणालो ना की आपल्याला पहिली गोष्ट आपली कुठली असली तर ती तिच्या इतकं प्रिय दुसरं आपल्याला कधीच नसतं. ते आपलं पहिलं अपत्य असेल, पहिलं प्रेम असेल, पहिली शाळा असेल, पहिलं कॉलेज असेल, तशीच ही माझी पहिली निर्मिती आणि सहदिग्दर्शकाची भूमिका मला यात पार पाडायला मिळाली. तर दिग्दर्शक मेजरली आमचे मोहम्मद बर्मावाला सर आहेत आणि मी सहदिग्दर्शक म्हणून त्यांच्यासोबत काम केलं आहे. तर निर्मिती दिग्दर्शनाचा पहिलाच अनुभव असताना मला जे बॅकिंग मिळालं ह्या टीमकडून ते खरंच खूप सुंदर होतं. आणि जसं तू बरोबर म्हणालास की ही खूप गोड फिल्म आहे, एक कंप्लीट फॅमिली एंटरटेनर आपण ज्याला म्हणू शकतो की ह्या जॉनरच्या फिल्म बनतात, पण मग प्युअर कॉमेडी किंवा प्युअर रोमांस असं काही नाही, तर हे कंप्लीट पॅकेज आहे. एक रोमॅन्टिक कॉमेडी हा मेन गाभा आहे या फिल्मच्या स्टोरीचा. आणि त्याला साथ आहे जबरदस्त म्युझिकची. म्हणजे आता 2 गाणी आपली ऑलरेडी रिलीज झालेली आहेत. खरंच खूप दमदार आहे. त्यातल्या मला एक कौतुक करावं असं वाटेल सर, सिद्धू दादावरचे गाणं झालंय म्हणजे ती हुक स्टेप आणि ते बोल. हो हो हो. त्यामागे एक किस्सा आहे. कारण सिद्धार्थ सर जी भूमिका करताय मारुतीची या चित्रपटामध्ये, खरं तर मारुती आणि सिद्धार्थ जाधव हे कम्प्लिटली ऑपोजिट आहेत. म्हणजे त्यांच्या स्वभावामध्ये आपण सिद्धार्थ जाधवांना जसं सिद्धार्थ जाधव म्हणून ओळखतो तसा तो मारुती नावाचा कॅरेक्टर बिलकुल नाही आहे. पण आम्हाला कुठेतरी तो एलिमेंट पाहिजे होता आमच्या स्वतःसाठी पण, सिद्धू सरांसाठी पण आणि प्रेक्षकांसाठी पण. कारण एखाद्या आर्टिस्टला आपण जेव्हा बघतो त्यावेळी आपली ती सर्टन अपेक्षा असते की ह्या फॉर्ममध्ये किंवा ह्या रूपात आपल्याला त्या आर्टिस्टला बघायचं आहे. तर मग ह्या मारुतीमधला सिद्धार्थ जाधव कसा अनलिश करायचा ह्यासाठी ठरवून खूप त्यावरती विचारमंथन करून मग हे गाणं पेरण्यात आलं. ॲक्च्युली अगदी सुरुवातीला हे गाणं फिल्ममध्ये नव्हतं, म्हणजे ती जागा नव्हती आम्हाला मिळत कुठे. मग एक ते फॅन्टसीचा आपण विचार करून त्यातून मग त्या मारुतीतून आपण सिद्धार्थ जाधव कसा अनलिश करू शकतो यावर विचार झाला. आणि खऱ्या अर्थाने आम्हाला आज त्या गोष्टीचा खूप आनंद होतो की आम्ही हे गाणं घेतलं आणि त्यावरती म्हणजे मायबाप रसिक प्रेक्षक त्या गाण्याला जे भरभरून प्रेम देत आहे दोन्ही गाण्यांना. आणि आणखी एक गाणं येतं आहे ऑब्व्हियसली 26 तारखेला आपण ते गाणं बघायलाच. तर तिसऱ्याही गाण्याला रसिक मायबाप प्रेक्षक नक्कीच तेवढंच प्रेम देतील याची आम्हाला पूर्ण खात्री. बरं सर, एक असतं ना की जेव्हा आपण एखादा चित्रपट दिग्दर्शित करत असतो किंवा आपण त्याचे सहदिग्दर्शक असतो, तर सहदिग्दर्शकासोबत एक दिग्दर्शकाची सुद्धा फळे असते, ज्यामध्ये मोहम्मद सर तुमच्यासोबत दिग्दर्शक म्हणून आहेत. कारण का त्यांचा अनुभव खरंच खूप जास्त आहे. हिंदी सिनेसृष्टी असू दे किंवा इतर सिनेसृष्टीमध्ये सुद्धा त्याने काम. काय सांगाल एकंदरीत त्या व्यक्तीसोबत काम करा? कारण दिग्दर्शकाच्या बाबतीमध्ये खरंच तो ठार वेडा माणूस असा आहे. काय सांगाल? नाही, मोहम्मद सरांबद्दल बोलायला झालं तर खूप प्लीज. येस, मोहम्मद सर आहेत, त्यांनाच आपण घेऊयात. आणि मोहम्मद सरांबद्दलच आपण बोलत होतो. तर खूप सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जेवढं माझं वय आहे तेवढा सरांचा अनुभव आहे दिग्दर्शनाच्या क्षेत्रामध्ये. त्यामुळे म्हणजे आपण खिलाडीपासून बघतोय, आपण तर लहानाचे मोठे झालो हे सगळे पिक्चर बघून. अब्बास मस्तान हे नाव आपल्या डोळ्यासमोर आलं की एक ठराविक जॉनर किंवा हे आपल्या डोळ्यासमोर येतं. पण त्यानंतर अगदी रिसेंट टाइम्समध्ये सरांनी कपिलची फिल्म आली होती किस किसको प्यार करू, त्यातही महत्त्वाची भूमिका त्यांनी दिग्दर्शकीय तंत्राद्वारे त्यांनी खूप महत्त्वाची भूमिका पार केली होती. म्हणजे फक्त सस्पेन्स थ्रिलर किंवा असंच नाही तर एक
कॉमेडी किंवा एक हलकी फुलकी फिल्म ज्याला म्हणू, त्यामध्येही सरांचा हातखंडा आहे. पडद्यामागे जरी असले तरी त्यांचा रोल खूप महत्त्वाचा आहे. आणि ह्या फिल्ममध्ये तर पडद्यामागे असण्याचा काही प्रश्नच नाही, कारण मुख्य दिग्दर्शकाची भूमिका सरांनी केली आहे. आणि त्यांच्या हाताखाली मला काही गोष्टी त्या तंत्रातल्या शिकायला मिळाल्या, फिल्म मेकिंगच्या प्रोसेसबद्दल शिकायला मिळाल्या. ह्या गोष्टी मी खरंच म्हणजे आयुष्यभर साठवून ठेवू शकतो अशा ह्या आठवणी आणि हा प्रवास या फिल्मच्या बद्दल राहिलेला आहे. मोहम्मद सर आपल्यासोबत आहेत. मोहम्मद सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल, लग्न कोळं आता सरांनी तर आमच्यासोबत गप्पा मारल्याच आहेत, कारण त्यांनी सुद्धा सांगितले की लग्न कोळं किती जवळचं आहे आमच्यासाठी. तुमचा सुद्धा पहिला मराठी चित्रपट आहे मित्र, म्हणून की पहिलं पदार्पण आहे सरांचं तुमचं सुद्धा. काय सांगाल, किती प्रेशर होतं आणि किती आता रिलॅक्स वाटतं की चला फायनली आमचा ट्रेलर आला आणि 1 मार्चला चित्रपट भेटीला येणार आहे? प्रेशर तो डेफिनेटली था. और फर्स्ट डे मतलब सी एसोसिएट अलग चीज़ है, एंड व्हेन यू ऑन द साइड एज अ डायरेक्टर तो एक दैट्स अ डिफरेंट बॉल गेम. बट द सपोर्ट व्हाट मयूर सर gave me, so I didn't feel any pressure at all later on. First day it was there, but then it was like we were not like technicians or actors. The whole film we made like a family. फिल्म भी फैमिली का ही है. व्हेरी गुड थिंग. एक ऐसा लगा था हम लोग फैमिली है, वी आर एंजॉइंग द प्रोसेस, एंड अल्टीमेटली लास्ट में प्रोसेस ही याद रहता है. फिल्म तो लगेगी लेकिन बाद का प्रोसेस तो सालों साल याद रहता है. सो दैट्स आई एम टेकिंग दैट मेमरीज इन अ व्हेरी ब्युटिफुल वे. क्या बात आहे. नाही, खरंच खूप भारी वाटतं तुमच्या दोघांसोबत गप्पा मारून. तुर्तास मी तुम्हाला सुट्टी देतो, कारण का बाकीचे सुद्धा पत्रकार मित्रमंडळी आहेत, त्यांना सुद्धा गप्पा माराव्या लागतील. जाता तुमच्या दोघांना धन्यवाद आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या संपूर्ण टीमसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू लेट सर.